नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गोकुळच्या दुधाला आता उकळी फुटणार। मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली। उद्या मंगळवारपासून दूध संस्थांना ठरावासाठीचे अर्ज पाठवले जाणार। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट। ज्यांच्या उमेदवारीमुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्या अभिनेत्री नीलम शिर्केंनी निवडणुकीतून माघार घेत वर्षा उसगावकरांना पाठिंबा देण्याचा घेतला निर्णय। हुपरीत आता बंदलाच बंदी। कोणत्याही कारणासाठी शहर बंद ठेवायचं नाही, हुपरीकरांचा निर्णय। कोल्हापुरात आज आंदोलनांचा दिवस। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, हिंदू एकता आंदोलन, बहुजन परिवर्तन पार्टी, माथाडी कामगारांची आंदोलनं। आणि आराम बसमधील चोरीचा छडा लावण्यात पेठवडगाव पोलिसांना यश। परप्रांतीय संशयिताला अटक। 28.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। तर इचलकरंजीतील अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची क्रिकेट बेटिंग विरोधात आजवरची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई। 6 जणांना अटक करत तब्बल 59 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झालाय। त्यानुसार उद्या मंगळवारपासून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून दूध संस्थांना ठरावाचे विहित नमुन्यातील अर्ज पाठवायला सुरुवात होणार आहे। सभासद दूध संस्थांनी आपल्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव दुग्ध विभागाच्या सहाय्यक निबंधकांकडे 2 जून ते 1 जुलैपर्यंत सादर करता येणार आहेत। गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानं पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून विविध गटांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया मतदार यादीवरील हरकतीवरून न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती। सहकार विभागानं संघानं सादर केलेल्या यादीतील 1320 दूध संस्थांना अवसायनाचे आदेश काढले होते। या संस्थांच्या सुनावणीची प्रक्रिया सुरू असतानाच संचालक मंडळाची मुदत संपल्यानं गोकुळचा कारभार 5 सदस्यीय प्रशासकीय मंडळाकडे सोपवण्यात आला। दरम्यान गोकुळची निवडणूक 90 दिवसात घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर प्रशासनानं हालचाली गतिमान केल्या। त्यानुसार उद्या मंगळवारपासून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून दूध संस्थांच्या ठरावाचे विहित नमुन्यातील अर्ज पाठवायला सुरुवात होणार आहे। सभासद दूध संस्थांनी आपल्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठवण्यासाठी 2 जून ते 1 जुलैपर्यंत मुदत आहे। दूध संस्थांना ठराव पाठवणं, त्यांच्याकडून ठराव मागवणं, प्रारूप यादी प्रसिद्ध करून हरकती घेऊन अंतिम करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून दुग्ध विभाग कोल्हापूरचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र संस्थांचा अंतिम सहभाग निश्चित झाल्यानंतर पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानं गावागावात गोकुळच्या राजकारणाला उकळी फुटणार हे नक्की। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अभिनेता सुशांत शेलार यांनी पत्रकार परिषद घेत माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी 10,78,593 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केलाय। तर महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी विजय पाटकर यांना पुराव्यासह बोला असं आव्हान दिलंय। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप वाढू लागलेत। माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी एका मंत्र्यांच्या दबावामुळे राजकारण करून कोल्हापुरातील काही लोकांनी संगनमत करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नसल्याचा आरोप अभिनेता सुशांत शेलार यांच्यावर केला होता। यानंतर अभिनेता सुशांत शेलार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत विजय पाटकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। पाटकर यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मानाचा मुजरा कार्यक्रमासाठी साधारण 15 ते 20 लाख रुपये खर्च अपेक्षित असताना तब्बल 57 लाखांचा खर्च दाखवला।
यामध्ये त्यांनी 10,78,593 रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. या प्रकरणात न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर विजय पाटकर यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. यामुळे अपात्र असताना त्यांना अर्ज कसा भरता येतो असा सवालही शेलार यांनी उपस्थित केलाय. संचालक होण्यापूर्वी 10 ते 15 या कालावधीमध्ये तेव्हा त्यांनी माझा पुरस्कार नावाचा एक पुरस्कार सोहळा आयोजित केला, मानाचा मुजरा नावाचा चित्रपट महामंडळाच्या वतीनं, आणि जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयामध्ये तो कार्यक्रम व्हायला हवा होता. 57 लाख रुपये त्या कार्यक्रमासाठी खर्च केले आणि त्या मुद्द्यावरून जी जनरल बॉडी झाली त्या जनरल बॉडीमध्ये तो मुद्दा खूप गाजला आणि सभासदांनी त्यांना वारंवार विचारणा केली. त्याच्यानंतर संचालक मंडळ जेव्हा आमचं स्थापन झालं तेव्हा चॅरिटीने त्यांना आदेश दिला होता, कोर्टाने आदेश दिला होता की त्याच्यामध्ये जी तफावत दिसून आली ती 10,78,000 रुपयाची दिसून आली आणि ते महामंडळात जमा करायला सांगितलं. तर महामंडळात जमा करणे आणि काहीतरी शाब्दिक कोडी हे करून त्यांनी परत तो दावा फिरवला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याची दुरुस्ती करून काही आठवड्यातच त्यांना आणि रवींद्र बोरगावकर व्यवस्थापकीय संचालक आणि ते सगळे जे काही संचालक होते 12, त्या 12 संचालकांना सांगितलं की हे बोरगावकरांच्या मार्फत तुम्ही महामंडळामध्ये ही रक्कम जमा करा. ती रक्कम 2022ला जमा करायची होती. आता जवळजवळ 2026 उजाडलेली आहे, अजूनपर्यंत ती रक्कम जमा झालेली नाही आहे. आणि महामंडळाच्या घटनेनुसार म्हणूनच अध्यक्षांनी ते जे 12 संचालक होते ज्यांच्यावरती आरोप झाले आणि ते सिद्ध झालं आणि हायकोर्टाने त्यांना आदेश दिला, माननीय कोर्टाने जेव्हा आदेश दिला, या सगळ्याच्या अनुषंगाने घटनेनुसार त्यांचं सभासदत्वच रद्द केलं. जर मुळात सभासदत्वच रद्द झालेलं असेल तर निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्राप्त होतो का नाही होतो हे जरा तपासणीचा आणि संशोधनाचा विषय आहे. दरम्यान चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सुद्धा विजय पाटकर यांचे आरोप फेटाळून लावलेत. फक्त आरोप करू नका, पुराव्यासह ते सिद्ध करा असं आव्हान यमकर यांनी दिलंय. भ्रष्टाचाराचे आरोप होतच असतात, राजकारणामध्ये हे चालू असतं, परंतु फक्त आरोप करू नका म्हणतो मी विरोधकांना. तुमच्याकडे पुरावा दाखवा, पुराव्यासहित आरोप करा आणि तो सिद्धही करून दाखवा. इलेक्शन आली की फक्त भ्रष्टाचार आरोप असले धंदे बंद करा म्हणून सांगा विरोधकांना. आणि सांगतोय तुमच्या मार्फत आम्ही तुमचा भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवू शकतो आणि दाखवलेला आहे. त्याचे डॉक्युमेंट्स आता येतील तुम्हाला देतो मी. पहिली गोष्ट म्हणजे, आणि जे पाटकर साहेब जे वक्तव्य करतात ते त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, पूर्णतः त्यांची गणितं चुकलेली आहे. कारण की ज्यांच्याकडे त्यांनी फॉर्म दिला त्याचं नावही मला माहिती आहे. इथून ते मुंबईला गेले, किती जण होते तेही मला माहिती आहे. तिथून ते फॉर्म घेऊन आले तेही मला माहिती आहे. ते कुठल्या हॉटेलच्या कुठल्या रूममध्ये ठेवले हेही मला माहिती आहे. आणि ज्या वेळेला फॉर्म भरायची वेळ आली तर त्याच लोकांनी यांचा फॉर्म भरला नाही. समजलं का? जे काळे धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडेच हे सगळं केलं यांनी आणि त्याच काळे धंदा करणारे यांच्या तोंडाला काळं फासलं. 50,000हून अधिक सदस्य असताना केवळ 3400 जणांनाच मतदानाचा अधिकार कसा दिला जातोय असा प्रश्न उपस्थित करत घाई गडबडीत निवडणूक घेण्यामागचं कारण काय असा सवालही यमकर यांनी उपस्थित केला. तसंच एका उमेदवाराच्या अर्जावर सूचक म्हणून मयत व्यक्तीचं नाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर कोण कोणत्या पॅनेलमधून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल असं सांगत महामंडळ बदनाम होऊ नये म्हणून आम्ही संयम बाळगत असल्याचं त्यांनी पत्रकार बैठकीत नमूद केलं. यावेळी सुशांत शेलार यांनी नीलम सामंत उर्फ पूर्वाश्रमीच्या नीलम शिर्के या स्वतः कलाकार असून चित्रपट महामंडळाच्या सभासद आहेत. त्यांचे नातेवाईक राजकारणात आहेत म्हणून त्यांनी निवडणूक लढवू नये का असा सवाल उपस्थित केलाय. शेलार आणि यमकर यांच्या आरोपांना आता विजय पाटकर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देशभर चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय.
सामाजिक संघटनांसह राजकीय पक्ष, विविध समाज बांधव आणि व्यापारी यांनी एकत्र येत हुपरी शहरात आजपासून कोणताही बंद पाळायचा नाही असा निर्णय घेतलाय. हुपरी वासियांनी बंद ऐवजी शांततामय मार्गानं आंदोलन, उपोषण यासारख्या पर्यायांचा अवलंब करत शहरातील सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्याचा स्तुत्य निर्णय घेतलाय. देशभर चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात कोणतंही कारण असो त्यावेळी अचानक शहर बंदची हाक दिली जाते. चांदी व्यवसायामुळं रोजची 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या शहरात बंद पाळल्यामुळं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. बंदमुळं व्यावसायिकांसह त्यांच्यावर अवलंबून असणारे घटक, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी यांचं सुद्धा नुकसान होतं. या सगळ्याचा विचार करून शहरातील राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटनांनी एकत्र येत यापुढं कोणत्याही कारणांसाठी हुपरीमध्ये बंद पाळायचा नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. बंद काळात व्यवहार ठप्प राहत असल्यामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही प्रश्नांसाठी शहर बंदऐवजी शांततामय मार्गानं करण्यात येणारी आंदोलनं, उपोषण यासारख्या पर्यायांचा विचार करण्याचं हुपरीवासियांनी निश्चित केलंय. शहरातील सर्व संबंधित घटकांनी हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांना याबाबतचं निवेदन सादर केलंय. नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी बंदमुळं शहरातील व्यापाऱ्यांसह अन्य घटकांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं. ज्यामुळे सर्वसामान्य व्यापारी असतील, गोरगरीब जनता असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल यांच्यावर अन्याय होऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये अशा प्रकारच्या उद्देशानं आज आपण इथे एक निवेदन दिलेलं आहे. तर यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI, मराठा समाज, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटना, त्यानंतर व्यापारी संघटना आणि विविध बजरंग दल वगैरे सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. शेजारी रेंदाळ गावामध्ये बंद कधीच पुकारला जात नाही. तर त्या धर्तीवर हुपरी शहरामध्ये, हुपरी शहर हे औद्योगिक शहर आहे, चांदी व्यवसायाचं एक मुख्य केंद्र आहे आणि ह्या व्यवसायावर परिणाम होऊ नये किंवा त्या नागरिकांचा अन्याय होऊ नये म्हणून हुपरी बंद कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे, बंद होता कामा नये अशा प्रकारचे एक निवेदन दिलेलं आहे. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष साताप्पा गायकवाड यांनी आमचा राजकीय पक्षांना विरोध नाही, पण शहर बंदमुळं चांदी व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करून शहर बंद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. आमचं एकच मागणं आहे की हुपरीमध्ये जे काय आंदोलन होतंय त्या आंदोलनाला विरोध नाही, पण हुपरी बंदला आमचा पूर्ण विरोध आहे. कारण हुपरी बंद असल्यामुळे पूर्ण गावचं नुकसान होतंय आणि इथला व्यापार थंडावला जातो. आधीच मंदी आहे त्यात आणि परत हे बंद म्हटलं की आपल्याला ते हे होत नाही. त्यामुळे बंद आमचा हे आहे, विरोध आहे आणि इथनं पुढे बंद हुपरीत होणे ही आमची सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सुरेश इंगरोळे यांनी शहर बंदमुळं कोट्यावधींची उलाढाल ठप्प होत असल्यामुळं सर्वांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. कालच आम्हाला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा फोन आला. सातत्याने उपरी बंद होतंय, ती उपरी बंद न करता यामध्ये गांभीर्याने विचार करून आज पोलीस स्टेशनमध्ये 11 वाजता मीटिंग बोलवली आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांच्याबरोबर चर्चा करत असताना बंद हा बंद न होता सातत्याने व्यवसाय चालू राहून तुम्ही इतर उपोषणच्या मार्गाने उपोषण करून उपरीला न्याय मिळवून द्यावा आणि बंद हे बंद हाणून पाडायला पाहिजे. या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक संघटना आम्ही सध्या सगळ्या तरुण वर्गांनाही आवाहन करतो, तुम्ही उपोषण करा पण बंद बाबत निर्णय घेत जाऊ नका. अचानक बंद केल्यामुळे खूप व्यवसायाचे नुकसान होतंय, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. हे थांबलं जाऊन याच्या बाबतीत गांभीर्याने विचार करून हुपरी शहराचा एक नावलौकिक, आदर्श नावलौकिक करूया आणि हुपरीतील शांतता मार्गाने सगळे निर्णय घेऊन हुपरीचा विकास करूया. एवढीच मी ज्येष्ठ नागरिकचे अध्यक्ष सुरेश इंगळे या नात्याने मी आवाहन करीत आहे. इथून पुढं हुपरी शहर कोणत्याही कारणासाठी बंद न करता शहरातील सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवण्याच्या या निर्णयाचं हुपरीवासियांकडून स्वागत होत आहे. या निर्णयासाठी हुपरीचे उपनगराध्यक्ष बाळासो रणदिवे यांच्यासह नगरसेविका सोनाली जाधव, नगरसेवक अमेय जाधव, सुदर्शन खाडे, जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बोडके यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसंच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शहरातील सजग नागरिकांनी पुढाकार घेतला. बंद काळात होणारं आर्थिक नुकसान,
त्या काळात घडणाऱ्या अनुचित प्रकारांमुळे बिघडणारं सामाजिक स्वास्थ्य या सगळ्याचा विचार करून हुपरीवासियांचा बंदवरच बंदी आणण्याचा निर्णय इतर शहर आणि गावांसाठी अनुकरणीय ठरणार आहे. इचलकरंजी शहरासाठी सुळकुडीतून पाणी आणण्याच्या मागणीसाठी दिव्यांग कल्याण सेवा संस्थेच्या वतीनं आज प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. प्रशासनाला साडी चोळी, बांगड्या, ओटी, खण, नारळ यांचा आहेर देण्याचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इचलकरंजी शहराला मुंबई उच्च न्यायालयानं दूधगंगा नदीचं पाणी देण्याबाबत आदेश दिले असूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. प्रशासनानं या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सुळकुड इथून पाणी आणण्याच्या मागणीसाठी दिव्यांग कल्याण सेवा संस्थेच्या वतीनं आज प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत. प्रशासनाला साडी, चोळी, बांगड्या, ओटी, खण, नारळ यांचा आहेर देण्यात आल्याचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा आहेर त्यांच्या ताब्यातून काढून घेतला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. न्यायालयाचे आदेश असूनही अधिकारी काम करत नाहीत, त्यामुळे नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतोय, असं दिव्यांग कल्याण सेवा संस्थेचे अनिल पाटील यांनी म्हटलंय. या आंदोलनामुळे प्रांत कार्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. प्रशासनानं लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संस्थेच्या वतीनं देण्यात आलाय. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील चावडी भाग परिसरात महावितरणकडून ग्राहकांना न विचारताच जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. यामुळे ग्राहक संतप्त झालेत. स्मार्ट मीटर बसवत असताना महावितरणचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग घडतायत. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या चावडी भाग परिसरात गेल्या 2 दिवसांपासून महावितरणकडून ग्राहकांना न विचारताच जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. त्याला प्रखर विरोध होतोय. वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय आणि घरात कोणीही माणूस नसल्याचं हेरून महावितरणच्या कोडोली कार्यालयाकडून आलेले कर्मचारी मीटर बदलून जात आहेत. अनेक ठिकाणी ग्राहकांकडून त्यांना मीटर बदलायला विरोध केला जातोय. तरीही कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्यात आली असल्याचा आरोप होतोय. आम्ही घरात नसताना चावडी भागामध्ये बिना विचारपूस करता मीटर बदलून गेलेले आहेत. डिजिटल स्मार्ट मीटर लावून गेलेले आहेत. आमच्या जुन्या मीटरला काही सुद्धा प्रॉब्लेम नसताना आणि आम्ही तक्रार केल्यानंतर म्हणतात की या MSEBीत आम्ही काही त्यासनी बोलवलेलं का इथं मीटर बदलूया का काय करूया, आमचा विचार नाही, पाचार नाही, काय नाही, डायरेक्ट आलेले, डायरेक्ट घरामध्ये घुसून डायरेक्ट मीटर बदलून गेलेले आणि आम्ही विरोध केल्यानंतर डायरेक्ट म्हणतात की वर्ण झालंय, असं आहे तसं आहे, लांबड लावत आणि बदलून गेलेले आहेत. नाहीतरी मग तुम्हाला नंतर 8,000 रुपये घालून स्वतःच पैसे घालून मीटर नवीन बदलून तुमच्या खर्चानं बदलून घ्यावे लागेल अशी बोलून आम्हाला डायरेक्ट गेलेले आहेत. बदलून आता घ्या नाही तरी हे आम्हाला मान्य नाही. आमचं जी जुनं मीटर होतं तेच आम्हाला पूर्वीचं तेच हवं आहे. स्मार्ट मीटर बसवत असताना महावितरणचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग घडतायत. मीटर बदलण्याबाबत काही तक्रारी असेल तर महावितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रार करा अशी उद्धट उत्तरं दिली जात आहेत. यामुळं ग्राहकांचा संताप वाढतोय. ग्राहकांचा उद्रेक होण्याअगोदर महावितरणनं मीटर बदलण्याचं काम थांबवावं अशी मागणी होतीये. जनगणना मोहिमेत कार्यरत असलेले राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी इथले प्राथमिक शिक्षक भगवान विलास पाटील यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. चांदेकरवाडीत ते शनिवारी रात्री उशिरापर्यंत जनगणनेच्या कामात व्यस्त होते. मात्र रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं जात असतानाच वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे चांदेकरवाडी, पालकरवाडीसह कसबा वाळवे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होतीये. इचलकरंजीतील पवारमळा परिसरात इचलकरंजी महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर आज अखेर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं मोठी कारवाई केली आहे.
गेल्या 40 ते 50 वर्षांपासून 4 ते 5 कुटुंबियांनी या जागेवर घरं बांधून वास्तव्य केलं होतं. याबाबत न्यायालयाचे आदेश आणि वारंवार नोटिसा बजावूनही अतिक्रमण हटवलं जात नसल्यानं आज जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण हटवताना वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं. इचलकरंजीतील पवारमळा परिसरात इचलकरंजी महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर आज अखेर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं मोठी कारवाई केली आहे. गेल्या 40 ते 50 वर्षांपासून 4 ते 5 कुटुंबांनी या जागेवर घरं बांधून वास्तव्य केलं होतं. संबंधित जागा ही महानगरपालिकेची खुली जागा असून त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. न्यायालयाकडून अतिक्रमण हटवण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना अनेकदा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. वारंवार नोटीस बजावूनही अतिक्रमण हटवलं जात नसल्यानं आज सकाळी महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक, अधिकारी आणि कर्मचारी पवारमळा परिसरात दाखल झाले होते. अतिक्रमण हटवण्यास सुरुवात होताच परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. काही अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांशी वाद घातला. यावेळी अतिक्रमणधारक आणि महापालिकेच्या पथकात जोरदार शाब्दिक वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं असलं तरी पोलिसांच्या उपस्थितीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यानंतर महापालिकेच्या पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं 40 ते 50 वर्षांपूर्वीच्या घरं जमीनदोस्त केली आहेत. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काहींनी अनेक वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या कुटुंबावर अचानक कारवाई केल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. गगनबावडा तालुक्यातील वेसर्डे परिसरात विहिरीत पडून एका गव्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच समोर आली आहे. मात्र केवळ फोटो काढून मृत गव्याला दफन केल्याचा आरोप सरपंच संतोष गुरव यांनी केला. दरम्यान रीतसर पंचनामा करून आणि मृत गव्याचं शवविच्छेदन केल्याचं गगनबावडा वनपरिक्षेत्राचे अधिकारी अशोक राऊत यांनी सांगितलं. गगनबावडा वेसर्डे परिसरातील एका विहिरीत गवा पडल्याचं स्थानिकांच्या निदर्शनाला आलं. विहिरीत पडल्यामुळं त्या गव्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत गव्याला जेसीबीच्या सहाय्यानं विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. मात्र वन विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ फोटो काढून मृत गव्याला दफन केल्याचा आरोप वेसर्डेचे सरपंच संतोष गुरव यांनी केलाय. शुक्रवार दिनांक 22/5/2026 रोजी वेसर्डे येथे विहिरीमध्ये गवा मृत अवस्थेत आम्हाला दिसून आला. आम्ही तात्काळ वन विभागाला कळवलं. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी अधिकारी येऊन त्यांनी गवारेडा जेसीबीच्या साईन बाहेर काढला. त्यावेळेला पशुवैद्यकीय अधिकारी तिथे उपस्थित होते. त्यांनी फक्त गवारेडासमोर आपले फोटो काढले आणि बिगर पोस्टमार्टम करता किंवा बिगर पंचनामा करता सदर पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन विभाग यांनी गवारेडाला हाय तसा जेसीबीच्या साहाय्याने जमिनीमध्ये पुरला. तरी याची तात्काळ चौकशी करावी. तर रीतसर पंचनामा करून मृत गव्याचं शवविच्छेदन करून त्याला दफन करण्यात आल्याचं गगनबावडा वनपरिक्षेत्राचे अधिकारी अशोक राऊत यांनी सांगितलं. आज रोजी मौजे वेसर्डे या ठिकाणी विहिरीमध्ये गवा पडल्याचे कळल्यानुसार आम्ही गगनबावडा वन विभागाचे सर्व कर्मचारी जागेवर जाऊन पाहणी केली असता एक गवा विहिरीमध्ये पडून मृत झाल्याचे कळाले. सदरचा गवा जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी भोसले मॅडम यांनी सदरच्या गव्याचे शवविच्छेदन केले व जागेवरील पंचनामा करून पूर्ण कारवाई केली. पुढील तपास चालू आहे. गव्याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादावर आता कसा पडदा पडणार हे बघावं लागेल. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांचं सेवन, विक्री तसंच अवैध धंदे खुलेआम सुरू असून या विळख्यात तरुण पिढी अडकत चालली आहे. यामुळे गुन्हेगारी वाढत असून अनेक दहशत माजवण्याचे प्रकार घडतायत. या गुन्हेगारीच्या प्रवृत्तींना आळा घालावा, पोलिसांनी शहरात बंदोबस्त ठेवावा या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं करत पोलिसांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा, चरस, मेफेड्रॉन, इंजेक्शन यासारखे अंमली पदार्थ सहजरित्या उपलब्ध होत आहेत.
अंमली पदार्थांचं सेवन, विक्री तसंच अवैध धंदे खुलेआम सुरू असून या विळख्यात तरुण पिढी अडकत चालली आहे. यातून गावागावात गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्यात. तसंच निर्जन स्थळे, शाळा, स्मशानभूमी अशा अनेक सार्वजनिक जागा अवैध धंद्यांचे अड्डे बनलेत. यामुळे गुन्हेगारी वाढत असून अनेक दहशत माजवण्याचे प्रकार घडत आहेत, असा आरोप युवा सेनेनं केलाय. गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून औद्योगिक वसाहतीत काम करणारे परप्रांतीय कामगार या उपद्रव्यास कारणीभूत ठरतायत असं सांगत या गुन्हेगारीच्या प्रवृत्तींना आळा घालावा, पोलिसांनी शहरात बंदोबस्त ठेवावा या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं करण्यात आली. तसंच परिसरात दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करावी, पोलीस प्रशासनानं या बेकायदेशीर उद्योगात सामील असणाऱ्यांच्या मुसक्या त्वरित आवळाव्यात यासह अन्य मागण्यांचं निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव यांना देण्यात आलं. पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहीम उघडून कडक कारवाई करावी, अन्यथा अशा समाजविघातक प्रवृत्तींना युवासेना आपल्या स्टाईलने धडा शिकवेल असा इशारा युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी दिलाय. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, पंचायत समिती सदस्य सचिन जाधव, पंचायत समिती उपसभापती संतोष कांबळे, युवासेना जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील, उपजिल्हा प्रमुख विनायक कदम, अजिंक्य इंगवले, शीतल खोत, अजित देवमोरे, महेश पाटील, सुनील गुदले, गोरख शिंदे, सोनाली खडके, ओंकार कागले, अभिषेक पाटील, मंगेश देवाळे, सुदाम चव्हाण, किरण कुंभार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं युवा सैनिक उपस्थित होते. केंद्र सरकारनं केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या इचलकरंजी शहर कमिटीच्या वतीनं लक्ष्मी मार्केट इथं आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाला अडचणीत आणलंय. इंधन दरवाढीमुळं वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होत असल्यानं महागाई अधिक तीव्र होतीये. सरकारनं निवडणुकांमध्ये भरमसाठ खर्च करून आता जनतेकडून पैसा वसूल करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढवायचे आणि दुसरीकडे इंधनाचा तुटवडा निर्माण करून जनतेला त्रास द्यायचा हे सरकारचं धोरण असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेलं डिझेल सहज उपलब्ध करून द्यावं आणि दरवाढ तात्काळ मागं घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे वाढणारी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दिलाय. या आंदोलनात कॉम्रेड भरमा कांबळे, सदा मलाबादे, धनंजय जाधव, विलास गवड, भाऊसाहेब कसबे, नरू बंडकुळे, पार्वती नेने, रामचंद्र सोनवडे, संपदा कोळी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्य शासनानं शासकीय धान्य गोदामातील धान्याचं वजन करणं, उचलणं, थप्पी लावणं अशी माथाडी स्वरूपाची कामं अनोंदित कामगारांच्याकडून करून घेण्याचा निर्णय 24 एप्रिलला घेतलाय. या निर्णयाविरोधात आज ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शाखेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी माथाडी कामगारांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विविध शासकीय गोदामातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याला थेट वाहतुकीतील अन्नधान्य शिधावाटप दुकानांमध्ये वजन करून उचलून थप्पी लावून ठेवणं इत्यादी माथाडी स्वरूपाची कामं ही संबंधित गोदामातील कार्यरत नोंदित माथाडी कामगारांकडून करून घेतली जात होती. मात्र आता राज्य शासनानं शासकीय धान्य गोदामातील सर्व प्रकारची माथाडी स्वरूपाची कामं अनोंदित कामगारांना देण्याचा निर्णय 24 एप्रिलला घेतलाय. या निर्णयाविरोधात ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन मुंबईच्या वतीनं न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आज ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन मुंबईच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात माथाडी कामगारांनी एकत्र येत शासन निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं.
यावेळी माथाडी स्वरूपाच्या कामांमध्ये अनोंदित कामगारांना काम करण्यास परवानगी देऊ नका, द्वार पोहोच योजनेतील वाहतुकीच्या कामावर शासकीय धान्य गोदामातील कामगारांना काम द्या, शासकीय धान्य गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांचं वेतन संरक्षित करा, या मागण्यांसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. मुठभर ठेकेदारांच्या हितासाठी राज्य सरकार लाखभर माथाडी कामगारांच्या पोटावर उठलंय असा आरोप यावेळी युनियनचे जॉईंट सेक्रेटरी सुहास जोशी यांनी केलाय. आमच्या मागण्या अशा आहेत की आमचे जे कर्मचारी आहेत हे सगळे गोडाऊनचे कर्मचारी आहेत, तालुका गोडाऊनला काम करणारे कर्मचारी आहेत आणि शासनाने काही ठराविक ठेकेदारांना हाताला धरून हा डायरेक्ट माल पुरवठ्याची योजना सिस्टम चालू केलेला आहे. त्याच्यामुळे आपला कमीत कमी राज्यभरामध्ये 1 ते 1.5 लाख कामगारांवरच्या ताटात माती घालवायचं काम यांनी केलेलं आहे. मूठभर ठेकेदारांकरता सरकार 1 ते 1.5 लाख कर्मचाऱ्यांना बेकार करायचा सरकारचा हा नियोजन आहे. 24 एप्रिलला सरकारने जे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकाविरुद्ध आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे. कोर्टाने आम्हाला 10 तारखेपर्यंत स्टे दिला. आम्ही 2 वेळा माननीय मंत्री छगन भुजबळांना विनंती करून मिटिंग मागितली. दोन्ही वेळा त्यांनी आम्हाला मिटिंग दिली नाही, परंतु उद्या ते आमच्याशी बसतो असं म्हणले. त्यात सकारात्मक चर्चा झाली तर आमचा प्रश्न तडीस लागेल. नाहीतर या राज्यातून ह्या सरकारच्या माध्यमातून 1 ते 1.5 लाख कष्टकरी माथाडी कामगार हे बेकार होणार आहेत. त्यांच्यावर बेकारची गदा येणार आहे. त्यांच्यावर बेकारची गदा येऊ नये म्हणून आम्ही ट्रान्सपोर्ट डॉक वर्कर्स युनियन मुंबई कोल्हापूर जिल्ह्यातील माथाडी कामगारांचे हे धरणं आंदोलन आज आणि उद्या असं 2 दिवस सुरू राहणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील माथाडी कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. तळ कोकणातून करूळ घाटामार्गे कोल्हापूरकडे बिडाचे गोळे भरून भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं उडवल्यानं झालेल्या अपघातात गगनबावडा तालुक्यातील कातळी इथला अकिल रमजान थोडगे हा तरुण ठार झाला तर 2 गायींचा मृत्यू झाला. या ट्रकनं रस्त्यावरील अन्य 6 वाहनांना उडवलं तर इमारतींना धडक दिल्यानं मोठं नुकसान झालं. रविवारी रात्री 9:30च्या सुमाराला ही घटना घडली असून आज गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. तळ कोकणातून करूळ घाटमार्गे कोल्हापूर सांगलीकडे निघालेला ट्रक रविवारी रात्री 9:30च्या सुमाराला गगनबावडा इथं आला. त्यावेळी चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं. ट्रकनं भक्तनिवास इमारतीजवळ दुचाकी उभी करून थांबलेल्या कातळी गावच्या अकिल रमजान थोडगे या तरुणाला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या ट्रकनं मुख्य चौकात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एक ट्रक, एक मिनी ट्रॅव्हल्स आणि एक 4 चाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर ट्रक रस्त्याकडेला असलेल्या दुकानात घुसला. यात योगिता अनिल चव्हाण ही महिला जखमी झाली. ट्रकच्या धडकेत 2 गायींचाही मृत्यू झालाय. या अपघातात 6 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. जखमींवर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघाताची नोंद गगनबावडा पोलिसात झाली असून ट्रक चालक विजय बापू शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अपघातात ठार झालेला अकिल हा रमजान थोडगे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच 5 गावातील लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अकिलच्या अपघाती मृत्यूमुळे कातळी गावावर शोककळा पसरली आहे. बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण आणि विविध लाभांच्या अर्जांमध्ये वाढलेली एजंटगिरी ही सर्वसामान्य कामगारांची आर्थिक लूट आहे. बांधकाम कामगारांच्या घामाच्या पैशाची ही लूट थांबवा असा इशारा लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं सरकारला दिलाय. ते करवीर तालुक्यातील नागाव इथं आयोजित बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. करवीर तालुक्यातील नागाव इथं लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात कामगारांना सुरक्षा किट आणि संसारोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना संघटनेचे राज्य सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण आणि विविध लाभांच्या अर्जांमध्ये वाढलेली एजंटगिरी ही सर्वसामान्य कामगारांची आर्थिक लूट असल्याचं सांगितलं. बांधकाम कामगारांच्या घामाच्या पैशाची ही लूट थांबवा असा इशारा दिला. अलीकडे शासनानं कंत्राटदार पोचणाऱ्या योजना आणल्या असून त्या बंद कराव्यात. विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी. प्रत्येक WFC कार्यालयात शासकीय अधिकारी नेमावा. नोंदणी आणि लाभ प्रक्रियेत वाढलेल्या एजंटगिरीवर कठोर कारवाई करावी अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या. या मागण्यांसाठी 2 जूनला मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी बांधकाम कामगारांना केलं. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज ताबडतोब मंजूर करावेत. नूतनीकरण 15 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण व्हावं. नूतनीकरणाची स्लॉट पद्धत ताबडतोबीने बंद झाली पाहिजे आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी ताबडतोबीने झाली पाहिजे. या आणि अन्य मागण्यांसाठी 2 तारखेला
2 जून रोजी आझाद मैदान या ठिकाणी महानिदर्शने आयोजित करण्यात आलेली आहेत. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूर जिल्ह्यातील आणि तमाम महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी सहभागी व्हावं असं आव्हान मी आज या ठिकाणी नागाव येथे झालेल्या मेळाव्याच्या निमित्तानं करीत आहे. कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण लाभाचे अर्ज भरण्यासाठी एजंटांचा फार मोठा सुळसुळाट झालेला आहे. एजंट कामगारांच्याकडून 50% आणि किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैशाचं मागणी करत आहेत, आर्थिक लूट करत आहेत. एजंटांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही या मोर्चा निमित्तानं कल्याणकारी मंडळाच्या सचिव आणि मंत्री यांच्याकडे करणार आहे. यावेळी संघटनेचे करवीर तालुका अध्यक्ष आनंदा कराडे यांनी संघटनेच्या लढ्याची माहिती दिली. संतोष राठोड यांनी एजंटगिरीमुळे कामगारांची फसवणूक वाढत असल्याचं सांगत कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघटित शक्तीच प्रभावी ठरणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी रमेश कांबळे, नागावच्या उपसरपंच रीना अनिल कराडे, विक्रम कोराने, हिंदूराव सुतार, जयसिंग कांबळे, सर्जेराव कांबळे, शिवाजी पाटील, धुळाप्पा रानगे, रीता कराडे, प्रकाश निकम यांच्यासह मोठ्या संख्येनं बांधकाम कामगार उपस्थित होते. प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 या चित्रपटाच्या टीमनं आज श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. चित्रपटाच्या यशासाठी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केल्याचं यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. देऊळ बंद 2 चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. आज दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि चित्रपटातील कलाकारांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात भाविकांकडून कलाकारांचं स्वागत करण्यात आलं. चित्रपटाच्या यशासाठी टीमनं अंबाबाई चरणी प्रार्थना केली. यावेळी बोलताना प्रवीण तरडे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात, हा चित्रपट शेतकऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या मनातील आत्महत्येसारख्या वाईट विचारांमध्ये परिवर्तन व्हावं या उद्देशानं आम्ही प्रत्येक देवळात जाऊन प्रार्थना करत आहोत असं सांगितलं. मराठी रसिक प्रेक्षकांचं चित्रपटावर मोठं प्रेम असून त्यामुळे चित्रपटानं पहिल्या 4 दिवसात अनेक विक्रम मोडल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात, आई महालक्ष्मीची अंबाबाईची अशी कृपा राहिली, स्वामींची अशी कृपा राहिली की चित्रपटानं पहिल्या 4 दिवसातच अनेक विक्रम मोडले. प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षक जीव तोडून सिनेमावर प्रेम करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं सिनेमाची पब्लिसिटी आम्ही करत नाहीये, तर जो मराठी माणूस हा सिनेमा पाहून जातोय तो सगळीकडे जाऊन या सिनेमाबद्दल बोलतोय. त्यामुळं स्नेहलचं आणि मोहन जोशींचं खरं तर कौतुक आहे. त्यांनी एवढं सुंदर काम केलं आणि देऊळ बंद सिनेमा केलाय, पण प्रत्येक देवळात जाऊन नतमस्तक होऊन आम्ही प्रार्थना करतोय की या चित्रपटाला असं यश दे शेतकऱ्याच्या प्रत्येक घरात नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा चित्रपट गेला पाहिजे. तेव्हा त्याच्या मनात चुकून का होईना कधी वाईट विचार कुठला आला तर निघून गेला पाहिजे. आणि सिनेमात आम्ही शेतकऱ्याला प्रति परमेश्वर म्हटलंय, कारण परमेश्वर माणसाला जन्माला घालतो, म्हणजे माणसाला जन्माला घातलंय आणि परमेश्वराने जी कलाकृती केली माणूस नावाची, तिचं पोट शेतकरी भरतो. त्यामुळे शेतकरी हा सुद्धा प्रति परमेश्वर आहे आणि परमेश्वराला किंवा प्रति परमेश्वराला आपल्याला असा अर्धवट सोडून जायचा अधिकार नाही. त्यासाठीच हा चित्रपट निर्माण केला. यावेळी चित्रपटातील कलाकार स्नेहल तरडे, रमेश परदेशी यांच्यासह चित्रपटातील अन्य कलाकार उपस्थित होते. MRPच्या नावावर होणारी ग्राहकांची आर्थिक लूट थांबावी यासाठी प्रत्येक वस्तूच्या पाकिटावर वस्तूचं उत्पादन मूल्य छापणं बंधनकारक करण्यात यावं. औषधं आणि जीवनावश्यक वस्तूंवर नफ्याची मर्यादा सरकारनं निश्चित करावी अशा मागण्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीनं केल्यात. यासह अन्य मागण्यांसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सत्याग्रह आंदोलन केलं. वस्तूच्या छापील किमतींच्या नावाखाली सर्वत्र उत्पादक कंपन्यांकडून ग्राहकांचं आर्थिक शोषण होत आहे. हे शोषण थांबवण्यासाठी ग्राहकांना उत्पादन खर्चाची माहिती मिळावी यासाठी
MIRP कायद्यात बदल करून वस्तूंवर उत्पादन खर्च छापणं बंधनकारक करावं अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं करण्यात आली आहे. यासाठी आज देशभर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर महानगरच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. वस्तूच्या प्रत्येक पाकिटावर त्या वस्तूचं उत्पादन मूल्य छापणं सक्तीचं करावं. उत्पादित मालाच्या पाकिटावर प्रथम विक्री किंमत स्पष्टपणे नमूद करणं कायदेशीर करावं. MRP ठरवण्यासाठी वाजवी कमाल मर्यादा निश्चित करणारा स्वतंत्र कायदा करण्यात यावा. MRP संदर्भातील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावं. औषधी आणि जीवनावश्यक वस्तूंवर नफ्याची मर्यादा सरकारनं निश्चित करावी. अशा मागण्या ग्राहक पंचायतीच्या वतीनं करण्यात आल्यात. यावेळी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. या आंदोलनात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री संदीप जंगम, प्रांत सदस्य प्रसाद बुरांडे, प्रांत सदस्या ॲडव्होकेट सुप्रिया दळवी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव विठ्ठल चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास चव्हाण, रवींद्र घाटगे, योगेश तिवले, रवींद्र कुलकर्णी, कोल्हापूर महानगर अध्यक्ष विनायक वाळवेकर, सुहास गुरव, कमलाकर बुरांडे, शिवनाथ बियाणी, कोषाध्यक्ष सूरज कुलकर्णी, किशोर खेडेकर, शिवाजी आडोले, विविध तालुक्यातून आलेले राजेश शंभू शेटे, शरद शेडगे, रामचंद्र सातपुते, विश्वजित पाटील, पूजा आरडे, गुंडू परीट आदींनी सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या वतीनं केल्या जात असलेल्या जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम करण्यात यावा अशी मागणी ओबीसी बहुजन आघाडीनं केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार नम्रता चौगले यांना दिलं. देशात सर्वत्र जातवार जनगणना व्हावी या मागणीसाठी ओबीसी समाजानं देशभरात आंदोलनं केली होती. त्यानंतर केंद्र सरकारनं जातवार जनगणना करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु जनगणनेसाठी सरकारनं तयार केलेल्या अर्जामध्ये ओबीसी नोंदणीचा कॉलमच नाही, फक्त SC ST प्रवर्गाचा उल्लेख आहे. यामुळे देशात अस्तित्वात असणाऱ्या 3,500 ओबीसी जातींवर मोठा अन्याय होतोय. या पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं आज जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार नम्रता चौगले यांची भेट घेत त्यांना जनगणना नोंदणी अर्जात ओबीसींचा स्वतंत्र कॉलम करावा या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी ओबीसी बहुजन आघाडीचे दिगंबर लोहार, नाभिक समाजाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष सयाजी झुंजार, ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, पैश्यवाणी समाजाचे समन्वयक सुनील गाताडे, सचिन सुतार, विजय मांढरेकर, शीतल मंडपे, अनिल खडके, मनोजकुमार रणदिवे आदी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं कवी संमेलन पार पडलं. या कवी संमेलनामध्ये 40 कवींनी सहभाग घेत कविता सादर केल्या. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. शाहीर विजय या संमेलनाचे अध्यक्ष होते, तर मल्हार सेनेचे बबनराव रानगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शहाजी सीध, राघू हजारे, मेघना गावडे, सोमनाथ घोडेराव, उदय देसाई, महेश मछले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कवी संमेलनात 40 कवींनी सहभाग घेत विविध विषयांवरील कवितांचं सादरीकरण केलं. यामध्ये वास्तव जीवनावर भाष्य करणाऱ्या कवितांना उपस्थितांनी दाद दिली. या कवी संमेलनात आनंद हाबळे, अशोक भिवटे, चंद्रकांत चव्हाण, सुरेश पुजारी, धोंडीलाल मुजावर, निशा खरात, ऋतुजा बर्गे, अनंत मांडुकलीकर, डॉक्टर सोपान चौगले, स्वाती कोरगावकर यांच्यासह अन्य कवी सहभागी झाले होते. कवी संमेलनातील सहभागी कवींना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी बाबूराव बोडके, गोकुळचे माजी संचालक बयाजी शेळके, सागर बोडेकर, चंद्रकांत पोतदार, दत्ता बोडके, कोंडिबा आडुळकर, रुपेश आडुळकर, आनंद डफडे यांनी परिश्रम घेतले. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी दिली तर थेट कारवाई, रस्ते अडवून नमाज पठणावरही बंदी, बकरी ईदसाठी योगी आदित्यनाथ यांचे झिरो टॉलरन्स धोरण. मागील चुकांमधून अद्याप धडा न घेणं दुर्दैवी, नीट पेपर फुटीवरून सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेला फटकारलं. निवडणुकांमध्ये आश्वासनं द्यायची आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वार करायचा, हेच मोदी सरकारचं काम. इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप. जास्त भावनिक होऊ नका, कॉक्रोच जनता पार्टी विरोधातील याचिकेवर बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं विधान, तातडीनं सुनावणी घेण्यास नकार. तामिळनाडूत AIDMKच्या 3 आमदारांचा राजीनामा, CM विजय यांना पाठिंबा देत TVK मध्ये केला पक्षप्रवेश. भोंदू अशोक खरातले ईडीकडून अटक, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई, 13.92 कोटी रोख, मर्सिडीज कार, किलोभर दागिने जप्त. महाराष्ट्रात एकाच दिवशी 4 अपघात, 18 जणांचा मृत्यू. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये तेजी, निफ्टी 24,000च्या पार, गुंतवणूकदारांची 6 लाख कोटींची कमाई. राष्ट्रीय महामार्गावरील अंबपवाडी फाट्याजवळ आराम बसमधून बेंगलोर इथल्या उषादेवी चौधरी यांचे 19 लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी पेठवडगाव पोलिसांनी परप्रांतीय संशयित कमरुद्दीन बाबू खान याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 28,52,000चा मुद्देमाल जप्त केलाय. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबपवाडी फाट्यावर एका धाब्यावर 18 मे रोजी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान बेंगलोरहून पुण्याला जाणारी आराम बस थांबली होती. चहा पिण्यासाठी बसमधून प्रवासी खाली उतरल्यानंतर बेंगलोरमधल्या उषादेवी प्रवीणकुमार चौधरी यांचे 19 लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. पेठवडगाव पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज आणि अन्य माहितीच्या आधारे तपास सुरू केला. चोरट्यांनी वापरलेली मोटार कोणत्याही टोलनाक्यावरून न जाता आडमार्गानं गेली होती, त्यामुळे चोरट्यांपर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं. तपासात या चोरीचे धागेदोरे मध्य प्रदेशपर्यंत असल्याचं निदर्शनाला आलं. त्यानंतर पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यात पाठवण्यात आलं. पेठवडगाव पोलिसांनी आपलं कसब पणाला लावून संशयित चोरट्याच्या घराची रेकी केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं धार जिल्ह्यातील खेरबाजांग इथल्या कमरुद्दीन खान याला ताब्यात घेतलं. यावेळी या गुन्ह्यातील अन्य 2 साथीदार पसार झाले. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी खान याला वडगाव पोलीस ठाण्यात आणलं. चौकशीत त्यानं चोरीची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी असा सुमारे 28,52,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. दिनांक 18/5/2026 सकाळी महादेव ट्रॅव्हल्समधून रामदेवबाबा धाबा या ठिकाणी थांबलेला असताना एका महिलेचे 19,52,600 रुपये किमतीचे दागिने सीटवरून गेल्याची माहिती पोलीस स्टेशन मिळालं. तात्काळ आम्ही घटनास्थळी धाव घेतली. अधिकारी कर्मचारी गांभीर्य ओळखून त्यानंतर माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणचे CCTV फुटेज तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहिती घेऊन MOB समजून घेऊन आरोपीची त्याप्रमाणे तपास केला. त्यामध्ये मी स्वतः, एक PSI डिगोळे आणि 10 कर्मचारी असे आम्ही सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करून मिळालेल्या माहिती आधारे, तांत्रिक व गोपनीय माहिती मिळाल्या माहिती आधारे एक पथक आम्ही MP मध्ये रवाना करून स्थानिक लेवलला सुद्धा बारकाईने फुटेजची वगैरे पाहणी केली. त्यामध्ये आम्ही एक क्रेटा गाडी निष्पन्न केली, जी गाडी या त्या घटनास्थळा ठिकाणी घुटमळलेल्या तिचं वेग तिचा कमी झाला होता. त्यावरून ती गाडी अशा आमचा संशय दाटून ती गाडी निष्पन्न केली. आरोपीची किंवा आरोपीसुद्धा आम्हाला निष्पन्न झाली. त्याप्रमाणे आम्ही धार जिल्ह्यामध्ये पथक रवाना करून स्थानिक ठिकाणची रेकी करून स्थानिक पोलिसांची माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्फतीने तिथली माननीय पोलीस अधीक्षक विनोद प्रसर यांच्या मदतीने किंवा त्यांच्या गायडन्सखाली मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सदर ठिकाणी आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे, गाडी हस्तगत केली आहे. एकूण 28,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक आरोपी अटक केला असून 2 आरोपी फरार असून त्याचा तपास गुन्ह्यात तपास असून आरोपी शोध घेऊन पुढील कारवाई केली जाते.
संशयित खान याला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे, गुन्हे शोध पथकातील आसिफ कलायगार, महेश गायकवाड, प्रकाश कांबळे, विजय जाधव, शरद मेनकर, आबा गुंडणके, अनिल आष्टेकर, राहुल धोत्रे, लखन सावंत, शेखर कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला. विशाळगडावर 28 ते 30 मे दरम्यान साजरा होणाऱ्या मलिक रेहान उरुसाला कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं परवानगी देऊ नये अशी मागणी करत आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास आंदोलन करण्यात आलं. माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. विशाळगडावर 28 ते 30 मे दरम्यान मुस्लिम सरदार मलिक रेहान यांच्या नावानं उरूस भरवला जाणार आहे. मात्र या उरुसाला हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केलाय. विशाळगडावर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांनी बलिदान दिलंय. या ठिकाणी मलिक रेहान उरुसाच्या दरम्यान कोंबडे, बकरे यांचे बळी दिले जातात. या काळात इथं मांसाहारी जेवण, मद्यप्राशन करून मलिक रेहानच्या भक्तांकडून विशाळगड परिसराचं पावित्र्य नष्ट केलं जातंय असा आरोप करत विशाळगडावर होणाऱ्या या उरुसाला जिल्हा प्रशासनानं परवानगी देऊ नये अशी मागणी करत आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा प्रशासनानं या उरुसाला परवानगी दिल्यास त्याच दरम्यान विशाळगडावर भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करू असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय. ती अनाधिकृत बांधकामं त्या ठिकाणी संपूर्ण जमीनदोस्त करून तो संपूर्ण गड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे बाजीप्रभू नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधींची जी दुरावस्था आहे त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वापरून आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगाला पाहण्यासारखा त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी नरवीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांचं उभा करावं. शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट त्या गडावर झालेली आहे. त्यांचं वास्तव्य त्या गडावर होतं. त्यांचंही त्या ठिकाणी एखादा पुतळा उभा करावा आणि या गोष्टी केल्या नाहीत आणि आमचा विरोध मोडून काढून जर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं जर उरूस भरवायला परवानगी दिली तर 27 तारखेला तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन आहे म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य दिन आहे. त्या दिवशी महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त एकत्र करून हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून विशाळगडावर जाऊन त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात अभिषेक करून त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा करू. या आंदोलनात हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर, विलास मोहिते, अंजली जाधव, आनंदराव कवडे, प्रदीप मोहिते, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार, बाबू साखळकर, बबन लगारे, सुधाकर वडगावकर, प्रतीक दिसले, आशिष लोखंडे, सुनील सामंत, विकास जाधव आदी सहभागी झाले होते. कोल्हापुरातील एसटीच्या टाउन हॉल बस थांब्यावर बसमध्ये चढत असताना वैशाली पाटील या महिलेची सुमारे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणी वैशाली पाटील यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगवे दुमाला इथं राहणाऱ्या वैशाली पाटील या शाहूवाडी तालुक्यातील पाटणे या आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रविवारी दुपारी टाउन हॉल बस थांब्यावर उभ्या होत्या. एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यानं त्यांची सुमारे 3 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली. या प्रकरणी वैशाली पाटील यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेचे बंद असलेले अंबाई टँक आणि शाहू जलतरण तलाव तात्काळ सुरू करावेत अशी मागणी लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. उपमहापौर अक्षय जरग यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. विद्यार्थी, खेळाडू आणि विविध क्रीडा संघटनांसाठी कोल्हापूर शहरातील जलतरण तलाव आवश्यक आहेत. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेचा अंबाई टँक आणि शाहू जलतरण तलाव बंद असल्यानं अनेकांची गैरसोय होतीये. त्यामुळे हे जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्याची मागणी लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. उपमहापौर अक्षय जरग यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
यावेळी सुहास साळुखे, चंद्रकांत यादव, अनिल घाटगे, गणेश जाधव, अशोक गाडीवान, प्रकाश आमटे, जयंत मिठारी, जगन्नाथ सूर्यवंशी, राजेंद्र खद्रे, शिवाजी जाधव, शिवाजी तावडे, चंद्रशेखर कारंडे, केरबा यादव आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील उचगावमधील विबग्योर स्कूलमध्ये जिल्हास्तरीय फर्स्ट वंडर फायर स्केटर चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या जयराम जाधव यांच्या जे रोलर स्केटिंग अकॅडमीनं पहिला क्रमांक पटकावला. स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी संलग्न आईस स्केटिंग असोसिएशनच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी संलग्न आईस स्केटिंग असोसिएशनच्या वतीनं करवीर तालुक्यातील उचगावमधील विबग्योर स्कूलमध्ये फर्स्ट वंडर फायर स्केटर चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 5 ते 18 वर्ष वयोगटातील या स्पर्धेचं उद्घाटन उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांच्या हस्ते आणि सांगली महापालिकेचे नगरसेवक आशिष साळुंखे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सूरज शिंदे यांच्या उपस्थितीत झालं. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, बेळगाव, कर्नाटक, गडहिंग्लज, मिरज आदी ठिकाणांहून मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कोल्हापूरच्या जयराम जाधव यांच्या जे रोलर स्केटिंग अकॅडमीनं पहिला क्रमांक पटकावला. सचिन टीम टॉपर्सनं दुसरा तर सांगलीच्या सई स्केटिंग अकॅडमीनं तिसरा क्रमांक मिळवला. यावेळी महात्मा गांधी रोलर स्केटिंग अकॅडमी, गडहिंग्लजच्या जे रोलर स्केटिंग अकॅडमी आणि कर्नाटकातील संजय टीमचाही सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमीच्या मुलांनीही चमकदार कामगिरी केली. अकॅडमीचे अध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष रोहन माने, नजीर मदार, दीपक मसेकर, नंदकुमार मजगे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि पंच शुभांगी कांबळे आदींनी स्पर्धेचं यशस्वी नियोजन केलं. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गोकुळच्या दुधाला आता उकळी फुटणार. मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. उद्या मंगळवारपासून दूध संस्थांना ठरावासाठीचे अर्ज पाठवले जाणार. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट. ज्यांच्या उमेदवारीमुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्या अभिनेत्री नीलम शिर्केंनी निवडणुकीतून माघार घेत वर्षा उसगावकरांना पाठिंबा देण्याचा घेतला निर्णय. हुपरीत आता बंदलाच बंदी. कोणत्याही कारणासाठी शहर बंद ठेवायचं नाही, हुपरीकरांचा निर्णय. कोल्हापुरात आज आंदोलनांचा दिवस. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, हिंदू एकता आंदोलन, बहुजन परिवर्तन पार्टी, माथाडी कामगारांची आंदोलनं. आणि आराम बसमधील चोरीचा छडा लावण्यात पेठवडगाव पोलिसांना यश. परप्रांतीय संशयिताला अटक. 28.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. तर इचलकरंजीतील अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची क्रिकेट बेटिंग विरोधात आजवरची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई. 6 जणांना अटक करत तब्बल 59 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.